लहान बाळ पाण्यात बुडताना दिसताच इरफान मुजावर या तरुणाने विहिरीत उडी घेत या लहान बाळाचे प्राण वाचवलेत। सोलापूर जिल्ह्यातील सिद्धनाथ महाराज यांच्या दर्शनानंतर म्हसवड येथून परतणाऱ्या भाविकांचा पिकअप गाडीला अपघात झाला। रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक विहिरीत पिकअप वाहन पडून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर 7 जणांचा जीव वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले। दरम्यान एक लहान मूल पाण्यात बुडताना पाहून तेथून जाणाऱ्या दुचाकीस्वार इरफान मुजावर या तरुणाने तात्काळ पाण्यात उडी घेतली। बालकाला छातीशी कवटाळून धरत त्याच्या पोटात गेलेलं पाणी बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचवलाय। पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथील 15 भाविक पिकअप वाहनाने सिद्धनाथ महाराजांच्या दर्शनासाठी म्हसवड येथे गेले होते। दर्शन आटपून परत येत असताना तांदुळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं। रस्त्या शेजारील शेतातील मोठा व्यास असलेल्या आणि पाण्यानं भरलेल्या खोल विहिरीत हे पिकअप वाहन कोसळलं। घटना घडली त्याच क्षणी तांदुळवाडी येथील इरफान मुजावर हा तरुण दुचाकीवरून तेथून गाडीच्या मागूनच येत होता। पिकअप पाण्यात पडल्याचं पाहून त्यानं तात्काळ ग्रामस्थांना मदतीसाठी फोन केले। इतक्यात एक लहान बाळ पाण्यात बुडत असल्याचं त्याला दिसलं। त्यानं कोणत्याही क्षणाचा विचार न करता तात्काळ पाण्यात उडी घेतली आणि त्या चिमुकल्याला बाहेर काढत छातीशी कवटाळून त्याच्या पोटात गेलेलं पाणी बाहेर काढत त्याचा जीव वाचवलाय। तर पाण्यात हालचाल जाणवल्यावर इरफानने ग्रामस्थांच्या मदतीने 2 लहान मुलं, 1 महिला आणि 2 पुरुषांना देखील बाहेर काढलं, तर दोघे पुरुष पोहून बाहेर आले। मात्र पिकअप वाहन हे विहिरीत उलट्या बाजूनं पडल्यानं आतमध्ये असणाऱ्या 7 महिला आणि 1 6 महिन्याच्या बाळाला आपले प्राण गमवावे लागले। याची इरफाननं खंत व्यक्त केली आहे। मृतकांमध्ये इंदुबाई बावचे, पूजा सातोरे, पूजा बावचे, अश्विनी बावचे, संस्कार बावचे, संस्कृती बावचे, आरव सातोरे आणि समर्थ बावचे आदींचा समावेश आहे। तर विहिरीतून जिवंत बाहेर काढलेल्या सर्वांना तात्काळ पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24। 200 फूट पाठीमागून ही कॅरी डमटम पूर्ण असं वायबल होत आलं गाडी। त्या ड्रायव्हरचं कंट्रोल सुटलं त्या गाडीवरून। कंट्रोल सुटलं तसं आहे ना, गाडी फिरीत गेली गाडी पूर्ण पलटी मारली गाडीला। आता त्यावेळी तुम्ही कुठे होता? मी गाडीच्या पाठीमागच होतो। मी 200 फूट पाठीमागून बघतोय, म्हणजे मला वाटलं ही गाडी आता पलटी होणार आहेच, तर मला वाटलं मोकळ्या जागेत गाडी पलटी होईल, पण गाडी आली तशी डायरेक्ट विहिरीत पलटी मारली। विहिरीत पलटी मारली का मी आधी आहे ना गावात फोन केला कोल्हाला। मला जेवढी आहे ती तेवढे आमचे ऑफिस आहे ना ते टमाट्याचं तरकारीचं, मग तिथून मी मला जेवढी आहे ती तेवढी सगळी घेऊन या म्हणलं। गाडीत एक 10-15 जण आहेत म्हणलं, गाडी पूर्ण विहिरीत गेलेली आहे। तर गेल्यानंतर मला 1-2 जण त्यातले जेंट्स होते ते 2 जण त्यांच्या ती वर आले, तर एक बारकं बाळ 4 वर्षाचं आहे ना असं उलट होऊन वर आलं, म्हणजे एक 4-5 सेकंदच त्याच्यासाठी, त्याच्या आयुष्यासाठी। मला ती उलट दिसलं का मी ना पहिली उडी त्याच्यापाशी मारली। उडी मारली तशी ते त्याला सपावर घेतला आणि छातीला दाबलं, माझ्या छातीला दाबून पूर्ण पाणी त्याचं पाठीमागं दाबून तोंडातनं काढलं, म्हणजे ती तिथं विहिरीतच त्याला वाचवलं। आणि असे किती जण काढली तुम्ही? असे आहे ना, मी माझी गावकरीच्या सहकार्यानं 5 जण बाहेर काढलेत असे मी। 5 जण त्यात लहान मुलं किती होती? लहान मुलं त्यात 3 जण होते, 3 लहान आणि एक जेंट्स होता आणि एक लेडीज होती। ह्यांना बाहेर काढलं? हो। बाकीचे जे बुडले ते काय काढता येत नव्हते, बंद होतं का काय? बंद म्हणजे ती खाली गेली, ती वर आलीच नाहीत, आणि आमचे गावकऱ्यावाले भरपूर त्यांनी प्रयत्न केला, पण ती पोचू शकलेच नाहीत विहीर खोल असल्यामुळे खाली। आता कशा रीतीनं ही गाडी कशी बाहेर काढली? 2 ट्रॅक्टर लावले इकडून दोन्ही बाजून, JCB ने गाडी भर काढली। 2 ट्रॅक्टर लावून वायर बांधून गाडी पूर्ण अशी पाण्याच्या वर घेतली, तर या हौद्यातूनच 8 जण काढली बाहेर। त्यात 6 महिन्याचं एक बाळ होतं, आणि एक दुसरं 4 वर्षाचा मुलगा होता, आणि एक 10-10 वर्षाचे एक मुलगा आणि एक मुलगी होते, आणि 3 लेडीज होते आणि एक जेंट्स होता।